इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। या देशात होऊन गेलेला एक महत्त्वपूर्ण राजा राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे राजे असले तरी संपूर्ण भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व्यवस्थेवर प्रभाव टाकणारा शिवाजी महाराजांनंतरचा एक महत्त्वपूर्ण राजा म्हणून राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे बघितलं जातं। राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 आणि मृत्यू 6 मे 1922। अवघ 48 वर्षाचं आयुष्य लाभलेला हा राजा केवढा मोठा लोकोत्तर होता हे त्याचं अवघ्या या छोट्याशा काळात केलेलं उत्तुंग असं काम पाहिल्यानंतर त्याची प्रचिती येते। अशा या लोकोत्तर राजावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट रमाकांत खलप, गोव्याचे माजी माहिती तंत्रज्ञान मंत्री, माजी जलस्रोत मंत्री, माजी उपमुख्यमंत्री आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशाचे माजी केंद्रीय कायदा मंत्री। खलप सरांची ओळख एवढीच संपत नाही तर त्यांनी देखील या राज्याला एक महत्त्वाचं वळण देणारे काही कायदे केलेले आहेत, ज्या कायद्यामधून गोव्यातल्या परिवर्तनवादी गोष्टींना चालना मिळाली असती ते जर आज अस्तित्वात आले असते। असे खलप सर हे स्वतः लेखक देखील आहेत। प्रतिभेचं देणं नावाचं त्यांचं जे मराठीतलं बहुचर्चित पुस्तक आहे त्या पुस्तकाने त्यांनी एक लेखक असल्याची आपली खूण सगळ्यांच्याच लक्षात आणून दिलेली आहे। त्यानंतर त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे शाहू द रिफॉर्मर। छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं कार्यकर्तृत्व नेमकं काय आहे आणि ते या देशाला कसं उपकारक ठरलेलं आहे याची माहिती या पुस्तकामधून खूप चांगल्या पद्धतीने भाईंनी दिलेली आहे। भाई, या प्रसंगी मी आपलं स्वागत करतो। शाहू महाराजांच्या मृत्यूला 6 मे 2022 रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्तानं एक कृतज्ञता पर्व साजरं केलं जावं, पाळलं जावं यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी 10 वाजता 100 सेकंद आपल्या हातातलं काम ठेवून थांबावं आणि या लोकोत्तर राजाला आदरांजली द्यावी अशा प्रकारचं ठिकठिकाणी ठरवलं जात आहे। तुम्ही शाहू द रिफॉर्मर या पुस्तकाचे लेखक देखील आहात। आजच्या संदर्भात शाहू महाराजांचं स्मरण आवश्यक आहे असं तुम्हाला का वाटतं? सर्वप्रथम शाहू महाराजांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो। त्यांच्या एवढा लोकोत्तर राजा, समाजविमुख असा राजा, लोकराजा दुसरा मिळणं कठीण। आपण सांगितलंच की शिवाजी महाराजांनंतर तेच राजे झाले आणि त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी जे रिफॉर्म्स, त्यांनी जी सुधारणा घडवून आणल्या त्या इतक्या दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत की आजची आपली जी घटना आहे, राजकीय जी घटना आहे, राजघटना जी आहे त्या घटनेमध्ये सुद्धा त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख अप्रत्यक्षरित्या आपल्याला तिथंच दिसतो। किंबहुना आपल्या घटनेमध्ये जे आपण मानवी हक्क दिलेले आहेत लोकांना, मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत, मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत, त्याचा उगम शाहू महाराजांच्या चारित्र्यामध्ये आपल्याला दिसतो आहे। उदाहरणं अनेक देता येतील। एक साधी गोष्ट घेऊया। आपल्याकडे दलित समाज मोठ्या प्रमाणावरती आहे, आजही आहे। ह्या दलितांना आजवर आपल्या हिंदू समाजाने तसे अधिकार दिलेले नाहीत, त्यांचे मानवी हक्क याला दिलेले नाहीत। त्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, आजवर प्रयत्न केले, परंतु कायदा करून एका राजाने त्या संदर्भात कृती करावी हे अगदी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे। उदाहरणार्थ आपल्या घटनेने जरी आता सांगितलं असतं की तुम्ही कुणालाही अस्पृश्य ठरवू शकत नाही, अस्पृश्यता निर्मूलन कायदा आपल्याकडे अस्तित्वात आहे। शाहू महाराजांनी असा कायदा आपल्या रियासतीत केला, अत्यंत महत्वाचा, की अनटचेबिलिटी एबॉलिशन ऍक्ट त्यांनी आणलं। महिलाविषयी तुम्ही प्रश्न घ्या, आज आपण म्हणतो की महिलांना सगळे अधिकार आहेत। विडो रिमॅरेज ऍक्ट त्यांनी आणला, देवदासी निर्मूलन कायदा त्यांनी केला। अत्यंत गरीब, अत्यंत दलित, बहिष्कृत समाजातल्या मुलांनी शिकावं
यासाठी त्यांनी प्रायमरी एज्युकेशन, प्राथमिक लेवलचं एज्युकेशन कंपल्सरी केलं, जे आज घटनेने आपल्याला दिलेलं आहे, अधिकार दिलेला आहे. कंपल्सरी केलं, फ्री केलं, मोफत शिक्षण सगळ्यांना दिलं. आणि त्या काळात जातीपातीमध्ये समाज विखुरले असल्यामुळे सगळे काही एकत्र येत नव्हते, पण प्रत्येकाने शिकावं या भूमिकेतून त्यांनी सर्वांसाठी हॉस्टेलची निर्मिती केली. आणि त्यासाठी प्रत्येकाचं ओके, तुम्ही जर अमुक समाज असाल ना, तर तुमच्यासाठी हे हॉस्टेल आहे, इथं या हॉस्टेलमध्ये या, पण शिका. आणि जेव्हा हे सगळं सक्सेसफुल झालं, त्याला त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी शिकायला लागले सर्व समाजातले, त्यावेळी त्यांनी फतवा काढला की आता सेग्रेगेशन म्हणजे विभागणी जी आहे, जातीनिहाय मुलं शाळेमध्ये बसतात जाऊन किंवा शिकतात, नाही, सर्व मुलं एकाच ठिकाणी एका छताखाली एकरूप होऊन शिकतील असा नियम करणारा हा राजा आहे. किती सांगावं त्यांच्याबद्दल, सांगेल तेवढं कमी आहे. असा काळ होता आपल्याकडे की ठराविक जमातीवरती एक शिक्का ब्रिटिश काळामध्ये बसला होता. गुन्हेगारी ह्या गुन्हेगारी जमाती आहेत. कुठेही कुठलाही गुन्हा होऊ दे, खरा गुन्हेगार बाजूलाच राहिला. या समाजातल्या लोकांना पोलीस लोक पकडून राहण्याचे, हात टाकायचे, मार, काय झालं, शिक्षा दिली गुन्हेगाराला. त्या नशिबी कोणाच्या शिक्षा कोणाच्या, ह्या समाजातील लोकांना. शाहू महाराजांनी ही बंदी आणली त्याच्यावरती. असं चालणार नाही. हजेरी द्यावी लागेल या लोकांना पोलीस खात्यामध्ये, पोलीस कचेरी देऊन हजेरी द्यायची, म्हणजे त्यांना कळण्यासाठी आज कुठे गेला. ती हजेरी पद्धत त्यांनी बंद केली. आणि इतकं करून थांबलेलं नाही, त्याला आपल्या पोलीस खात्यामध्ये वगैरे त्याला नोकऱ्या दिल्या, व्यवसाय दिला. इथं रक्षक पण राहा, तिथं अमुक काम कर, तिथं अमुक काम कर, बेकारी हटवलं. अशा गोष्टी त्यांनी केल्या. स्वतःची जमीन जुबला आपला त्यांनी सरकार जमा करून टाकला. कोण करतील हो असं? इतकी ताकदवार करेल कोण? आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनाच्या अनेक घटना घडत गेल्या. साधी गोष्ट, आता आजही त्या संदर्भात चर्चा होते आहे. वेदोक्त आणि पुराणोक्त हा प्रकार आपल्याकडे आजही आहे. आणि क्षत्रिय नावाची जमातच नाही अशी भूमिका आपल्या त्यावेळच्या ब्राह्मण वर्गाने घेतली होती. कारण काय तर 21 वेळा भूमी निशस्त्रीय क्षत्रिय केली गेली, परशुरामाने केली, त्यामुळे क्षत्रिय राहिलेच नाहीत. खुद्द शिवाजी महाराजांना क्षत्रिय मानण्यास इथल्या लोकांनी मनाई केली होती, मानायला तयार नव्हते. त्यामुळे गागाभट्टांना आणावं लागलं त्यांना तिथून. आणि नंतर शाहूंच्या काळामध्ये होते बघा, किती वर्षामध्ये काळ किती गेला तो बघा. तरीही जेव्हा कार्तिक स्नान हा एक त्याच्यामध्ये प्रकार आहे, कार्तिक महिन्यामध्ये विशिष्ट दिवशी पंचगंगेमध्ये महाराज स्नान करण्यासाठी जायचे. ती एक परंपरा त्या राजघराण्याची होती. आणि त्यावेळी ब्राह्मण काठावर उभे राहून मंत्र म्हणायचे. महाराजाबरोबर दुसरे एक ब्राह्मण होते. त्यांना काही शास्त्रोक्त म्हणजे आपलं पुराणोक्त काय आणि वेदोक्त काय, त्यांना तसं काय मंत्राबद्दल चिरफाट करणं त्यांना शक्य नव्हतं. पाण्यात उतरले. तोवर तो ब्राह्मण काही आला नव्हता. नंतर ते आले आंघोळ नाही केलेली, जुन्या त्या रात्रीच्या कपड्यामध्ये तिथं येऊन त्याने मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्यावेळी आक्षेप घेतला त्या दुसऱ्या ब्राह्मणाने. ते म्हणाले की महाराज, हे जे काही बोलतायत हा प्रकार बरोबर नाहीये, शिवाय ते सुचिरभूत होऊन आले दिसत नाहीत मला. मग ती त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. बाबा तू असं काय करतोय? तर ते नाही म्हणाले की तुम्हाला तो अधिकारच नाही. तुम्ही राजा असाल, तुम्ही महाराजा असाल, सगळं काही ठीक, परंतु तुम्हाला वेदोक्त मंत्र तुमच्यासाठी नाही आहेत. हा एक ब्राह्मण सांगतो. हा एक ब्राह्मण त्याला सांगितलं. दुसरा ब्राह्मण तो आक्षेप घेतोय त्याला. बघा, असा दोन्ही प्रकार तिथे दिसत आहेत आम्हाला. आणि त्यातनं मग हा प्रकार पुढे होत गेला. आणि ती सगळी काही कथा मी सांगत बसत नाही, परंतु त्यातनं नवा शंकराचार्य निर्माण झाला. बरोबर आहे. राजपुरोहितांची जमीन जुमला, त्यांचे अधिकार त्यांनी जप्त करून टाकले. कुठल्याही समाजातल्या मुलाने वेदाचं शिक्षण घ्यावं यासाठी शाळा उघडल्या, यासाठी त्याचे पाठशाळा निर्माण केल्या. त्यामुळे आता तुम्ही ब्राह्मण आहात, जो कोण हा व्यवसाय म्हणून बघायचं त्याच्याकडे, जात म्हणून बघायचं नाही, व्यवसाय म्हणून बघायचं. त्या व्यवसायानुसार तुम्ही ते शिकून घ्या. तुम्हाला येत असेल तर तुम्हाला हरकत नाही. पूजा वगैरे करायचं. शाहू महाराजांनी जी काही सामाजिक सुधारणेची सुरुवात केली ती त्यांना आलेल्या कटू अनुभवातून देखील ती कशी त्यांना करावी लागली याचं प्रत्यंतर या सगळ्या किस्स्यातून पुढे येणारच आहे. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत
देशाचे माजी कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप आणि आम्ही चर्चा करतो आहोत राजर्षी शाहू महाराजांच्या 100व्या पुण्यतिथीनिमित्त. भाई, तुम्ही शाहू महाराजांच्या एकूणच जीवनाची संघर्षमय सुरुवात कशी झाली, त्यातून त्यांच्या परिवर्तनवादी एकूण राज्यकारभाराला कशी सुरुवात झाली याची माहिती दिली. तुम्ही याच नावाचं पुस्तक इंग्रजीत लिहिलं आहे, शाहू द रिफॉर्मर. मला वाटतं हे गोव्यातलं पहिलं पुस्तक आहे जे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तबगारीचा वारसा सांगणारं, आढावा घेणारं. हे पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? बघा, प्रत्येक माणसाची एक विचाराची कुवत असते किंवा सांस्कृतिक जडणघडण असते. माझी जडणघडण ही अशा प्रकारची सर्वमान्य सर्व समाजामध्ये मिळून मिसळून वागण्याची झाली. घरची परंपरा त्याची. त्यात शिवाजी महाराजाबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, एकंदर मराठ्याच्या इतिहासाबद्दल थोडा बहुत वाचन अनेक वेळा केलं होतं. महात्मा फुले, शाहू महाराज आणि एकंदर सुधारणावादी ज्या विभूती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या आणि त्यांचा परिणाम गोव्यावर झाला त्याविषयी फार मोठा आदर माझ्या मनामध्ये नेहमीच होता. त्यात असं झालं की तत्कालीन गोमंतकचे संपादक श्रीराम पचेंद्रे यांनी मराठीमध्ये शाहू महाराजांचं एक चरित्र लिहिलेलं आहे आणि त्याने इच्छा व्यक्त केली की इंग्रजीमध्ये त्याचं चरित्र यावं. मला म्हणाल तुम्ही करा, का करत नाही? म्हणलं का करायला हरकत नाही, प्रयत्न करतो. आणि त्यातनं ती सुरुवात झाली. त्यातून हे शाहू द रिफॉर्मर हे पुस्तक निर्माण झालं. हे लिहित असताना अनेक संदर्भ ग्रंथही मी चाळले, त्यांचंही पुस्तक चाळलं, इतर संदर्भ ग्रंथ चाळले आणि एक छोटीशी फार मोठं असं विस्तृत असं लिहिलेलं नाही आहे, परंतु त्यातल्या सगळ्या ठराविक महत्त्वाच्या घटना त्यामध्ये येतील असा प्रयत्न मी केलेला आहे. आणि मला खूप असा आनंद वाटतोय की इंग्रजीमध्ये अशा प्रकारचं छोटेखानी पुस्तक हवं होतं. फार मोठे जाडजूट ग्रंथ खूप आहेत. पवारांचा ग्रंथ खूप मोठा आहे बघा, किंवा जयसिंगराव पवारांचा ग्रंथ खूप मोठा आहे, किंवा त्यांच्यावरचे गौरव ग्रंथ खूप फार मोठे आहेत, खूप आलेले आहेत, नंतर आलेले आहेत. पण एक छोटेखानी पुस्तक घातलं, त्यांच्या ठराविक घटनेचा जर आढावा घेतला तर मला वाटतं हे खूपच महत्त्वाचं आहे. कारण आजही न जाणे का भारतीय समाजमन घटनेतली तत्वही मान्य करायला तयार नाही आहे. इतका काही प्रभाव आमच्या विचारशक्तीवर आहे या जुन्या परंपरेचा की मी जर अमुक समाजातला असेल तर दुसरा कोणीही माझ्या बरोबरीचा आहे म्हणायलाच मी तयार नाही. एकतर तो माझ्या वरचा असेल किंवा तो खालचा तरी असेल. हे मला सबज्युकेशन आम्हाला मान्य आहे. मी जर एका विशेष समाज आहे तर माझ्यावर इतके समाज आहेत, आपसूक मानलं जातं. आणि त्याच मला वाटतं मनोवृत्तीतून माझ्या खालीही लोक आहेत. अशा प्रकारची प्रवृत्ती, घातक प्रवृत्ती आपल्या देशामध्ये आहे. आम्ही लोकशाही सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करतो. आमच्यासारखा आमदार होताना किंवा साधा पंचायत सदस्य होताना सुद्धा आपण घटनेवरती हात ठेवून शपथ घेतो की या घटनेशी मी बांधील राहीन. पण कुठं काय करतो? आमदार होतो, सध्या राज्य करतो. आजच्या लोकशाहीतले राजे लोक म्हणजे आमचे मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय, त्यांनी तरी निदान हे वाचावं. शाहू महाराज तर स्वतःला जनतेचा सेवक म्हणायचे, जनतेचा सेवक म्हणायचे ना. तर आजच्या या लोकांनी जर हे जरी नुसतं जरी वाचलं ना तरी खूप समजून येईल. बघा, महिलाबद्दल, शिक्षण महिलाने घ्यावं म्हणून महिला खात्याच्या अध्यक्ष, प्रमुख एका स्त्रीची नेमणूक ते करतात. डॉक्टरी किंवा वैद्यकीय व्यवसायामध्ये, सरकारी शासकीय हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची नेमणूक करतात. ते अगदी चाणाक्षरे त्या महिलेची तिथे नेमणूक करतात आणि पुढे फतवा काढतात की बहुजन समाज, ओबीसीज, अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा ट्रायबल्स किंवा अस्पृश्य समाज, दलित समाज, हे लोक जेव्हा तिथे येतील तेव्हा शिक्षणात त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, वैद्यकीय उपचारामध्ये त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, कोर्ट कचेरीमध्ये त्यांची कामं तुमता कामा नयेत, ती प्रथम हातावेगळी केली पाहिजेत. इतकं अगदी बारीक सारीक असे हुकूमनामे त्यांनी काढलेले आम्हाला आढळतात. यासाठीच घटनेला स्मरताना मी म्हणेन आम्ही काही विशिष्ट लोकांना स्मरलं पाहिजे. त्यात बाबासाहेब आंबेडकर तर आलेतच, शाहू फुले आले, शिवाजी महाराज आहेत, शाहू महाराज आहेत. अशा लोकोत्तर पुरुषाच्या मृत्यूला उद्या 6 तारखेला, म्हणजे आज 6 तारखेला
100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि महाराष्ट्रात एक कृतज्ञता पर्व म्हणून पाळलं जाते. गोव्यानेही त्यामध्ये सामील व्हावं मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि विनंती करतो. सरकारने दखल घ्यावी याची. लोकांनी स्वतःहून या राजाला कोर्टिसात करावा. ह्या राजाची आठवण ठेवावी. या राजाने केलेलं कार्य किती महत्त्वाचं आहे, लोकोत्तर आहे, ह्याची जाणीव आपल्या हृदयामध्ये ठेवावी आणि त्यानुसार कार्य करावं. मी तर म्हणेन की प्रत्येक आमदाराने आणि मंत्र्याने त्यांच्या एकंदर कार्याचा आढावा घ्यावा. नुसती नजर त्याच्यावर लागेल काय काय केलं ह्या राजाने आपल्या जनतेसाठी, ह्याकडे लक्ष द्यावं. मला वाटतं खऱ्या अर्थाने भारत सुजलाम सुफलाम होणं दूर नाही, फक्त एवढंच जरी काम केलं तरी. दुर्दैव असं की फूट कशी पाडता येईल हे आज पाहिलं जात आहे. त्यांनी मुस्लिमांसाठी हॉस्टेल काढलं. त्याने महिलासाठी अस्पृश्य महिलासाठी हॉस्टेल काढलं, सेपरेट काढलं. आज आपल्याला काय झाले हो, खंत वाटते ते हीच की ह्या लोकोत्तर पुरुषांनी 100 वर्षापूर्वी जे काम केलं त्याच्यावरती वरवंटा फिरवण्याचं काम आम्ही आज करतो आहोत. हे योग्य नाही. तो वरवंटा शेवटी आपल्याच डोक्यावरती येऊन पडणार आहे. घटनेला जर आपण बांधील आहोत इतकंच जर आम्ही लक्षात नाही जर ठेवलं तर खऱ्या अर्थाने समाज सुदृढ होणार नाही, एकसंघ होणार नाही, भारत बलशाली होणार नाही. ही खंत माझ्यासारख्या माणसाला आहे. ती प्रेरणा हे पुस्तक लिहिण्यामागे अशा स्वरूपाची प्रेरणा मनामध्ये होती. आणि ते इंग्रजीतच का लिहिलं? हा, इंग्रजीतच का लिहिलं तशासाठी. आता काय झालं बघा, पुन्हा आपण भाषावादाकडे येतो. त्या प्रकरणातून भाषावादाकडे येतो. कोकणी मराठी हे सध्या पुन्हा एकदा आपल्या गोमंतकामध्ये सुरू झाले आणि कोकणी मराठीच नव्हे, सगळ्याच ज्या प्रादेशिक भाषा आहेत ह्या एका स्थित्यंतरातून जात आहेत. त्यांच्यावरती इंग्रजीने आज अंमल मोठ्या प्रमाणावरती बसवलेला आहे. किती जरी राजभाषेचे कायदे जर किती जरी केले तरी शेवटी इंग्रजीशिवाय कोणाचं पान हलत नाही. शाळेत विद्यार्थी, मी शाळा चालवतो, मराठीसाठी विद्यार्थी मिळत नाहीत. सध्या माझ्या एका शाळेमध्ये मुलासाठी एक कॅम्प चालू आहे. कालच त्याचं उद्घाटन करण्यासाठी मी तिथं बसलो होतो. एवढी एवढी मुलं होती, छोटी छोटी. मला तुझं नाव काय, स्पेलिंग सांगू बघा. तो मुलं मला म्हणतं स्पेलिंग सांगू. बाळा सांग, स्पेलिंग सांग. VIRAT, विराट. नाव छान आहे ना विराट, पण त्याला ते कोकणीत किंवा मराठीत लिहिता येत नाही, त्याचं करता येत नाही. म्हणजे इतकं जे इंग्रज आलेले जे आपण लोक झालो होतं, तर निदान त्याने तरी हे वाचावं. अच्छा, असा एक त्याचा प्रयत्न आहे. आता माझी एवढी मोठी मराठीची लायब्ररी घरी होती, मी ती शाळेला देऊन टाकली परवा. तर माझ्या घरातही हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. अगदी जी पुढची पिढी जी आहे, तिसरी पिढी माझ्यापासून झालेली आहे, ती बोलतात मराठी, घरात मराठी बोलतात, कोकणी बोलतात. आताच्या काळात हिंदी वगैरे वगैरे 2-3 भाषा मुलं सहजपणे बोलतात. वाचा रे बाळा. राजर्षी शाहू महाराजांच्या या स्मरणानिमित्त आम्ही अशा अनेक गोष्टीचा उलगडा इथं करणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप आणि आम्ही चर्चा करतो आहोत राजर्षी शाहू महाराजांच्या 100व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या एकूण परिवर्तनवादी राज्यकारभाराची आणि परिवर्तनवादी कार्याची. भाई, आपण एक मुद्दा महत्वाचा मांडला की 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी जाती निर्मूलनाचे जे प्रयत्न केले, बरोबर, त्याच्यावर वरवंटा फिरवणारे म्हणजे क्रांतीला प्रतिक्रांती खाऊन टाकते की काय, अशा प्रकारचे आपल्याकडं सगळे लढे चालू झालेले आहेत. एकीकडं एक वर्ग असा आग्रह धरतोय की आरक्षण नको. खरं तर 1902 साली शाहू महाराजांनी हे आरक्षण का हवं ही त्या विरोधकांना सप्रमाण सिद्ध करून दाखवलं. आरक्षण का हवंय, त्या आरक्षणाला आज विरोध होतोय. आणि दुसरीकडं जातीपातीची बंधनं तुटून पडण्याऐवजी ती आणखी घट्ट होत आहे. म्हणजे जातीमध्ये असलेलं आपलं विशेष स्थान तेही कायम राहिलं पाहिजे, विषमताही कायम राहिली पाहिजे आणि आरक्षणही नको. हा जो काही विरोधाभासाचा मुद्दा आज
लावून धरला जातोय, तो शाहू महाराजांच्या या पार्श्वभूमीवर तुम्ही तो कसा स्पष्ट कराल? मी इतकंच म्हणेन की शाहू महाराजांना जे 1902 साली दिसलं ते 1922 साली आपल्याला दिसत नाही का? एका अर्थाने काही लोक म्हणतात की आरक्षण दिल्याने इतरांवरती अन्याय होतो असं म्हणतात. थोडंफार त्याच्यामध्ये तथ्य इतकंच आहे की शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेताना कुणाला 50% मार्क मिळाले आणि त्याला आरक्षणामुळे त्यांना ॲडमिशन मिळालं असं होतं, पण 60%ला मिळत नाही, गोष्ट खरी आहे. त्यावरती उपाय कोणता आहे? खऱ्या अर्थाने शैक्षणिक सुविधा वाढवणं. जर मेडिकल कॉलेजेस आपल्या भारतामध्ये आज 130 कोटी लोकसंख्या आहे, किती मेडिकल कॉलेजेस आहेत, किती डॉक्टर्स आहेत, किती डॉक्टर्सची आपल्याला गरज आहे? युक्रेनला आमची पोरं जातात आणि शिकतात. ते डॉक्टर्स 50% काय 25% तिथं ती मिनिमम पात्रता तिथं ती नाही आहे. एक फीस स्वीकारली की आणि इतकं तुम्ही शिकून या, एवढी 12वी काय असेल ती तेवढी परीक्षा पास होऊन या. तशा प्रकारे जास्त सुविधा आपण निर्माण करू शकत नाही का इथे? कोणाला जे हवं ते शिक्षण द्याच, परंतु त्यामध्ये आरक्षण अशासाठी की ज्या समाजाला हजारो लाखो वर्ष ही सुविधा आपल्या समाजाने दिली नाही, त्याला समानतेच्या पायरीवर आणण्यासाठी ती गरज आहे, आजही गरज आहे. हे जर समजून घेतलं तर 1902 साली शाहू महाराजांच्या त्यांनी जी काही कृती केली, 50% आरक्षण ठेवलं, त्याचं महत्त्व आपल्या लक्षात त्याच्यामध्ये येईल. त्यांनी शिक्षणामध्ये केलं, नोकऱ्यामध्येही त्यांनी केलं. ज्या काळात हे केलं त्यावेळी परिस्थिती अशी होती की त्यांच्या एकंदर संस्थांमधल्या शासन व्यवस्थेमध्ये नोकरीमध्ये वर्णवाद फार मोठ्या, जातीवाद फार मोठ्या प्रमाणावरती होता. बहुजन समाजाला तिथं नोकरी नव्हती. कोणीतरी घोड्याच्या पागेत खरारा करण्यासाठी कोणीतरी काम करायचं, किंवा माळ्याचं काम किंवा शेतीचं काम करायचं. शासनात कोणालाच प्रवेश नव्हता. ह्यांनी असा हुकूम काढला की महार समाजातला पोरगा जर दुसरी तिसरीही पासरीला जर असेल तर त्याला तलाठ्याची नोकरी द्यायची, आणि उत्कृष्ट काम केलेल्या तलाठ्याला क्लार्कची नोकरी द्यायची. 4 इयत्ता बुक शिकलेला दलित समाजातल्या मुलाला शिक्षक करावा, आणि त्याने चांगलं शिक्षकीचं काम जर त्या ठिकाणी केलं तर त्याला बढती द्यावी. याच्यामागचा हेतू काय होता? की ह्या समाजाला काहीतरी आदर्श हवे होते. त्यांच्यासाठी कुठलंही उदाहरण त्याच्यासमोर नव्हतं. ते उदाहरण निर्माण व्हावं, हा समाज सुसंस्कृत व्हावा, शिक्षणाच्या दृष्टीत तो वर यावा, नोकरी काय वगैरे करायची असेल त्या संदर्भात त्याला तिथे अधिकार मिळावेत, हे करणारा हा राजा होता. आणि आज आपण त्याच्याकडे तशी पाठ का करतो आहोत? झालं का संपूर्णरित्या आपण समाजामध्ये ही जी काही विषमता आहे ती नष्ट केली का? ती जर झाली असेल तर मग आपण आरक्षण गरज लागणारच नाही नंतर. पण ती विषमता नष्ट केलेली नाही आम्ही. आर्थिक विषमता आहे, जातीय वर्णव्यवस्था आजही आपल्याकडे आहे, उच्च निश्चितता आजही आपल्याकडे आहे. आजही आपल्याकडे गोव्यासारख्या प्रदेशामध्ये देवळात ह्याला प्रवेश नाही, त्याला प्रवेश नाही, हे आपण ऐकतो आहोत. पूजा अर्चा करण्यामध्ये एक ठराविकच समूहातले किंवा ज्ञातीतले लोक शिवदास आजही चळवळ चालवतात, आजही देवळेखोर चालवत आहेत. हे का व्हावं? ही जर विषमता, हा जर अन्याय दूर झाला असता तर मग राखीव त्याचा प्रश्नच येत नाही. आपोआप सगळं काही झालं असतं आणि प्रत्येक आपापल्या कोतीप्रमाणेच पुढे गेलं असतं. पण गरज आहे या देशाला, मला वाटतं आणखी काही वर्ष गरज आहे. जर घटनेमध्ये सुरुवातीला 10 वर्ष, मग 10 वर्ष, मग 10 वर्षाचे वाढवीत गेले आरक्षणाच्या संदर्भातलं, असं का व्हावं लागलं? लोकसंख्या वाढत गेली, पण बुद्धीमध्ये वाढ झाली का? आमच्या दृष्टीमध्ये काही सुधारणा झाली का? ती झाली नाही. आणि म्हणून ही गरज आजही मला वाटतं ही गरज आहे. कालांतराने आपोआप ही विषमता जशी जशी दूर होईल त्याप्रमाणे आरक्षणाची गरज कोणाला भासणार नाही. मग शाहू महाराजांनी जेव्हा हा आरक्षणाचा विचार मांडला त्यावेळी देखील विरोध झाला होता. फार मोठा विरोध त्याला झाला. तो विरोध मोडून काढून त्यांनी ही व्यवस्था तिथं आणली. बरोबर. आज त्या
त्या आरक्षणाचं स्वरूप आज कुठपर्यंत पोहोचलेलं आहे असं मला वाटतं? त्याच्यामुळं काय काय सामाजिक काही फलश्रुती झाली आहे का? सामाजिक थोडीशी झालेली आहे. अनेक माणसं पुढे आली, त्यातनं काही वाईटही गोष्टी घडत गेल्या. म्हणजे असं की जे शिकून पुढे आले त्यांची जरा प्रगती झाली आणि ते स्वतःला वेगळ्या जातीचे समजायला लागले. म्हणजे त्यातून एक नवी जात नाही, सुशिक्षित दलित जात, त्यांना दलित ब्राह्मण म्हटलं जातं असं काही लोक म्हटलं जातं. मुद्दाम मी तसा शब्द वापरत नाही, कारण काही लोकांना ते रुचणार नाही. परंतु हे घडलं आणि मग ज्या सवलतीमध्ये त्या आपणच कशा घ्याव्यात हे ह्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. मी जर मामलेदार, त्या अमुक एका समाजातला मी पोरगा मामलेदार झालो, मग या मुलानेही काय मामलेदार आणि कलेक्टर व्हावं हरकत नाही, पण दुसऱ्याला टाळू नका ना, त्यांनाही संधी द्या. त्यांना संधी द्यायची नाही, ते सगळं काही मिळते आपल्याला. म्हणून ते क्रिमी लेअरचा सुप्रीम कोर्टने निर्णय घेतला होता. क्रिमी लेअर आरक्षण देत असताना ज्यांची सुबत्ता, आर्थिक सुबत्ता आहे, तुम्ही मग दलित समाजातले असू द्यात, परंतु आर्थिक सुबत्ता जर आली असेल, शैक्षणिक सुबत्ता आली असेल, तर मग तुम्हाला ही संधी तुम्हाला घेता येणार नाही. परंतु हे चक्र असं आहे बघा, दोन्ही तऱ्हेने चाललंय हे. आरक्षण 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 हे शेपूट मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत आहे, लांब लांब होत आहे आणि दुसऱ्या बाजूने त्याला विरोध होतोय. तर दोन्ही समाजाने ही समजून घेतली पाहिजेत. आणि खरं म्हणजे समाज धुरीणाने, राजकारणाने, मंत्र्यांनी, सरकाराने शैक्षणिक, प्रामुख्याने शैक्षणिक सुधारणा इतक्या कराव्यात की कोणालाही कुठलंही शिक्षण त्याला जर हवं असेल ना, पात्रता असेल, त्याला ते मिळायला हवं. जोवर ते होत नाही तोपर्यंत मग आरक्षण दिलंच पाहिजे. त्यांनी एक फार छान उदाहरण दिलं होतं. अच्छा. शाहू महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारला, का हो तुम्ही हे असं आरक्षण देता आणि त्याचा फायदा त्यांना मिळतो आणि बाकी आमच्यासारख्या लोकांच्या मुलांना मिळत नाही? त्यांनी काय केलं माहिती आहे का? प्रश्न विचारण्याला आणि काही त्यांच्या मित्रांना सोबत घेऊन हे आपल्या घोड्याच्या पागेत गेले. आणि घोड्याच्या बागेत गेले तर त्यांनी त्या तिकडच्या माणसाला सांगितलं, अरे ती धान्याची पोतं जी आहेत ना, त्यांना खाद्य द्यायचे आहे, ती इथं ओत बघू. त्याने ती ओतली, निगारा केला. असा सगळ्या घोड्याला सोडून दे. सगळ्या घोड्यांना सोडल्याबरोबर त्यात ते ताकदवान जे घोडे होते ते कमी ताकद असलेल्या घोड्यांना ठुशा मारून, लाथा मारून त्याला त्यांनी बाजूला काढलं आणि ते सगळं त्यांनी स्वतःच खाऊन बसले. त्याने विचारलं, कळलं तुम्हाला हे का केलं ते? असे आपल्याकडे ताकदवान घोडे आहेत, ते सगळे खाऊन टाकतात. म्हणून त्यांच्यासाठी जे दुर्बल आहेत त्यांच्यासाठी त्यातलंच काही भाग वेगळा काढून मला त्यांना द्यावा लागतो. इतकं सुंदर उदाहरण मला वाटतं दुसरं तुम्हाला कुठेही आढळणार नाही. आणि शाहू महाराजांची बघा, भाषण देऊन काय घडलं नसतं ना, त्या उदाहरणाने ते सगळं घडून गेलं. बरोबर. आजही हे उदाहरण लागू आहे. एकूणच राजर्षी शाहू महाराज या लोकोत्तर राजाची दूरदृष्टी कशी होती आणि सामाजिक सुधारणा करण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारचा वसा आणि वारसा चालवला तो आजच्या पिढीला कसा अनुकरणीय आहे याचं अत्यंत सुंदर विवेचन भाईंनी इथं केलेलं आहे. ही चर्चा एका भागामध्ये थांबणारी नाही. ही लोकोत्तर राजाची जी काही आजवर केलेली ऐतिहासिक कामगिरी आहे ती सातत्यानं स्मरण केलं पाहिजे अशा स्वरूपाची कशी आहे हे आम्ही पुढच्या भागात सांगणारच आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास.